नारळी भातासाठी आपण इथे 2 वाट्या तांदूळ स्वच्छ धुवून घेतला आहे, 4 वाटी नारळाचं दूध, थोडेसे मूठभर काजू घेतले आहेत, दालचिनीचे 3-4 तुकडे, लवंग 5 ते 6 घेतले आहेत, त्याचबरोबर केसर आणि जायफळ आपण किसून घालणार आहोत. तर कुकरमध्ये आपण हा बनवणार आहोत. तर त्यासाठी मी इथे तूप घेतलं आहे, 2 मोठे चमचे तूप. त्याच्यावरती आपल्याला मसाले जे आहेत आपले खडे मसाले ते आपण परतून घेणार आहोत. थोडेसे मसाले परतून झाल्यावरती काजू याच्यामध्ये आपल्याला तळून घ्यायचे आहेत. तर तुम्ही काजू तळून साईडला ठेवू शकता जर तुम्हाला नारळी भातामध्ये थोडेसे कुरकुरीत काजू हवे असतील, आणि जर तुम्हाला मऊ हवे असतील तर तुम्ही भाताबरोबर तो शिजवू शकता. तर इथं मी धुतलेले तांदूळ याच्यामध्ये घातला आहे. तुम्ही रेग्युलर कोणताही जो भात वापरता, तांदूळ वापरता तो इथे घालू शकता, किंवा तुम्हाला जर सुगंधित जर तांदूळ वापरायचा असेल जर की बासमती किंवा आंबेमोहर, तर तुम्ही तो देखील वापरू शकता. कोणताही तांदूळ इथे चालतो. तर इथे तुपावरती आपल्याला 3-4 मिनिट आपल्याला हा तांदूळ छान परतून घ्यायचा आहे. मध्यम गॅस केला आहे मी. तर हा तांदूळ आपला छान परतून झाला आहे. आता आपण यामध्ये नारळाचं दूध घालणार आहोत. तुम्हाला तुमचा तांदूळ कसा आहे त्यावर थोडंसं इथे दुधाचं प्रमाण लागेल. जर तुम्हाला 2.5 पट पाणी लागत असेल तर तुम्ही थोडंसं इथे पाणी ॲड करू शकता. तर इथे मी 2 वाटी तांदूळला 4 वाटी दूध वापरलं आहे. यामध्येच आपल्याला केसर घालायचं आहे. तर चिमूटभर केसर मी इथे घातलं आहे. मिक्स करून घेऊयात. आणि 3 वेलच्या आहेत त्या मी कुटल्या आहेत, त्या कुटून आपण ह्यातच घालणार आहोत. आणि आपल्याला एकच शिट्टी द्यायची आहे झाकण लावून. तर वेलची घालून झाल्यावरती आपण कुकरचं झाकण लावूयात आणि 1 शिट्टी काढूयात आणि पूर्ण वाफ जाऊ द्यायची आहे. दुधात आपण शिजवतो त्यामुळे हा भात करपू शकतो, त्यामुळे एकच शिट्टी काढायची आहे. 1 शिट्टी झाल्यावरती वाफ पूर्ण गेल्यावरती मी झाकण काढले. भात आपला बऱ्यापैकी शिजला आहे, 90% भात शिजलेला आहे. उरलेला भात आपण गुळाच्या पाण्यामध्ये शिजवणार आहोत. तर यामध्ये आपल्याला जायफळची पूड घालायची आहे आता. तर चिमूटभर किंवा अर्धा छोटा चमचा जायफळ मी किसून घातला आहे. त्याचबरोबर 1.25 वाटी किंवा 1.5 वाटी आपल्याला गूळ आपल्याला इथे घालायचं आहे. गोडीच्या आवडीनुसार तुम्ही इथे गूळ कमी जास्त करू शकता. गूळ आता चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. भात अजून आपला गरम आहे त्यामुळे गूळ लवकर वितळतो. ह्या स्टेजला तुम्ही अर्धी वाटी पाणी घालू शकता जर तुम्हाला जास्त सॉफ्ट हवा असेल तर. वाफ द्यायची आता एक 5 ते 10 मिनिट आणि आपला हा भात तयार आहे सर्व करण्यासाठी. हा तुपासोबत खावा, खूप छान लागतो.